हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहे तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे. तर आज आहे विश्वकर्मा जयंती, जे पांचाळ समाजाचा जो देव असतो त्यांची जयंती आहे आज. तर तिथेच मी आज जाणार आहे. आमचं इथं मंदिर बांधलेलं आहे, त्याची पूजा आहे तिथे. जो विश्व तयार केला आहे त्या विश्वकर्मा जयंती आहे आज. तर चला थोडक्यात तुम्हाला माहिती पण सांगते आणि आपण मंदिरात पण जाऊन येऊ. चला, व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कुठे जाते, काय करते, आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. गोपाल कृष्ण भगवान की जय, भागवत महापुराण की जय, श्री सुखदेव महाराज की जय. महाराज सुदामदेव आलेत बरं का द्वारावरती. आता आपले सुदामदेव पण आलेत बरं का. द्वारावरती असे मजबूत बनवलेत महाराज यांनी. अहो सुदामदेव आले बरं का. सुदामदेव सुंदर प्रकारचं महाराज त्या द्वारपालांना म्हणायला लागले, अरे द्वारपालो, जा म्हणे कन्हैयाला सांगा. ते म्हणे कन्हैया आम्ही काही नाव ऐकलं नाही म्हणे, कोणाला सांगायचं. त्यांना वाटलं एखाद्या वेळेस असं कोणीतरी एखाद्या गावातलं एखादा नागरिक असत त्याच्याबद्दल विचारत असत. ते म्हणे कोण कन्हैया? अरे द्वारकाधीश कृष्ण. द्वारकाधीश कृष्ण असं म्हटल्याबरोबर महाराज ते सुद्धा आश्चर्य व्यक्त करायला लागले. महाराज नाना प्रकारच्या विनंत्या केल्या बरं का सुदामदेवाने. तुम्ही लवकरात लवकर जा आणि माझ्या कन्हैयाला द्वारकाधीश भगवान गोपाल श्रीकृष्णाला सुंदर प्रकारचं तुम्ही काय करा, मी आलोय म्हणून ही वार्ता द्या. असं म्हटल्याबरोबर महाराज द्वारपाल त्याच्यात आला. कोणाकडे? कृष्णाकडे आला आणि भगवान गोपाल श्रीकृष्णाला म्हणायला लागला. एक द्वारपाल भगवान गोपाल श्रीकृष्णाला सर्व हकीकत सांगितली. आपल्या द्वारामध्ये एक कोण गरीब ब्राह्मण आलेला आहे म्हणे, संपूर्ण वस्त्र फाटलेले, आणि वस्त्र फाटलेले असताना अशा गरीब अवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने तो म्हणतोय की मी तुमचा मित्र आहे. भगवान तुम्ही त्याचे मित्र आहेत का? ते म्हणे काय नाव सांगितलं? ते म्हणे सुदामा. सुदामा म्हटलं
चला तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि चॅनल जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं आल्यावर छानसं एक सप्ताह बसवला होता, 7 दिवसाचा सप्ताह होता. तर इथे सप्ताहामध्येच तर हरिपाठ वगैरे सगळं चालू होतं आणि शेवटच्या दिवशी जयंती होती, त्यासाठी इथे किती छान पूजा मांडलेली आहे तुम्ही बघू शकता. तिथे खूप सुंदर मस्त होम हवन पण झालेला होता आणि मंदिरामध्ये पण सजावट खूप छान केलेली होती. तर मी त्यांना तेच म्हणत होते की पूजा दाखवा, पूजा खूप सुंदर झालेली होती. तर चला कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि परत एकदा सगळ्यांना विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे पांचाळ समाजाचे आहे त्यांना माहिती आहे विश्वकर्मा भगवान, म्हणजे ते दुसऱ्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी पण हे व्हिडिओ बघण्यासाठी आहे. तर विश्वकर्मा हे भगवान जे सुतार समाज असतात त्यांचे देव असतात, तर त्यांची जयंती होती आज. तर त्याच्या निमित्तच ही पूजा होती.